नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खरडा चीज पाव बनवणार आहोत। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला तर जबरदस्तच। म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की ही डिश किती टेस्टी लागते। तर वेळ न घालवता लगेच या रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी सगळ्यात आधी मी बटाटे आहेत ते बॉईल करत आहे। या ठिकाणी मी त्यांना कुकरमध्ये घालून शिट्ट्या होऊ देणार आहे। दुसऱ्याकडे आपण मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या घेणार आहोत आणि त्यांना पॅनमध्ये किंवा तव्यावरती अशा प्रकारे आपण भाजून घेणार आहोत। मिरच्यामध्ये आपण लसूणसुद्धा घालणार आहोत आणि लसणाला सुद्धा आपण मिरचीसोबत फ्राय करून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, लसूण आणि मिरची व्यवस्थित फ्राय झाली की आपण त्यांना खलबत्त्यात घालून त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित कुटून घेणार आहोत। आपल्याला यांना बारीक करायचं आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि अगदी बारीक करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खलबत्त्यात याला बारीक करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकतात। आणि अशा प्रकारे आपण त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला ठेचा तयार झालेला आहे। दुसरीकडे बटाटे बॉईल झाल्यानंतर आपण त्यांवरची साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि बटाट्यांना साफ करून घ्यायचं आहे। आता ते बटाटे साफ झाल्यानंतर आपण त्यांना स्मॅश करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी स्मॅशरचा यूज करत आहे। तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकतात, पण आपल्याला कुठेही स्मॅश केल्यानंतर बटाटा थोडा जाड राहिला आहे, बारीक राहिला आहे असं नाही ठेवायचं। अगदी व्यवस्थित सगळा बटाटा आहे तो व्यवस्थित स्मॅश झाला पाहिजे, एकदम परफेक्टली। आता बटाटा स्मॅश झालेला आहे। तर आता आपण यामध्ये कांदा बारीक चिरून घालणार आहोत। या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। यामध्ये आपण पुन्हा कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे। कोथिंबीरमुळे कोणत्याही डिशला एक छान टेस्ट येते, त्यामुळे कोथिंबीर ही खूप इम्पॉर्टंट आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे। व्यवस्थित सगळ्या सामग्रीला मिक्स करून घ्यायचं आहे। ठेच्याचे या ठिकाणी मी 2च चमचे वापरलेत। जर तुमची मिरची तिखट नसेल तर तुम्ही आणखीन ठेचा ॲड करू शकतात। आता यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घातलेला। चाट मसाल्याने आपल्या डिशला आणखीनच जबरदस्त अशी टेस्ट येणार आहे, चटपटीत आणि मसालेदार। तर अशा प्रकारे आता आपण फायनली हाताने आपलं जे सगळं सामग्री आहे ती मिक्स करून घेणार आहोत। आता या ठिकाणी मी पाव घेतलेले आहेत आणि त्यांना मधून आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे मी पाव घेतलेले आहेत, त्यांना मधून कट करून ओपन केलेला आहे आणि यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला होता तो आपण लावणार आहोत। चौघी पावांना आपण अशाच प्रकारे ठेचा आहे लावून घेणार आहोत। आणि यामध्ये आपण जो बटाट्याचा मसाला बनवलाय तो घालणार आहोत।
आणि यावरती आता मी एक चीजची स्लाइस ठेवलेली आहे. आता मी आपल्या पावला बंद केलेला आहे. तव्यावरती या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी बटर घातलेलं आहे. तुम्हाला जर बटर घालायचं नसेल तर तुम्ही तूप घालू शकतात किंवा तेल घालू शकतात सिम्पली. आणि या ठिकाणी बघा व्यवस्थित मी पाव आहे ते दोघी साईडून तव्यावर शेकून घेत आहे. आपल्याला पाव व्यवस्थित शेकायचे आहेत आणि यावरती मी चीज आहे ते बघा अशा प्रकारे किसून घालत आहे. चीज घातल्यानंतर आपण पावला पुन्हा पलटी नाही मारू शकत, त्यामुळे आधी वरची बाजू ती व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर मग वरतून चीज खिसायचं आहे. आता या ठिकाणी बघा चीज खिसल्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. यावरती आपण शेव घालणार आहोत, जे नायलॉन शेव मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात, जे पाणीपुरीसाठी आपण यूज करतो. त्यावरती आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत आणि बस आता आपण याचा आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, ही डिश एवढी जबरदस्त लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आजसाठी एवढंच. धन्यवाद.